महत्त्वाच्या किचन टिप्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। 1. वर्षभर लाल रंगासहित लाल मिरची पावडर टिकून राहावी यासाठी मिरच्यांना मोहरीचे तेल चोळून उन्हामध्ये मिरच्या कडक होईपर्यंत सुकवाव्या व नंतर दळून आणाव्यात। 2. घरी बनवलेले मनुके खूप कडक झाले असतील व त्यांना मऊ करण्यासाठी चमचाभर किंवा अगदी थोडेसे दूध चोळून कोवळ्या उन्हात सुकवावे। 3. नूडल्स मोकळ्या सुटसुटीत होण्यासाठी नूडल्स शिजवताना त्यात चमचाभर तेल टाकावे। तसेच नूडल्स शिजल्यावर एका चाळणीत काढून त्यावर थंड पाणी ओतावे। असे केल्याने नूडल्स एकमेकांना चिकटल्या जात नाही। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आवडल्यास लाईक व कमेंट नक्की करा। 4. पुरणाची डाळ शिजवताना त्यात जास्तीचे पाणी टाकावे। डाळ शिजल्यानंतर त्यातील पाणी आमटी किंवा मसाला डाळ बनवण्यासाठी वापरावे। 5. शिरा करताना त्यात जर केळी वापरायची असेल तर ती पिकलेली घ्यावी। पिकलेली केळीचे तुकडे करून साजूक तुपामध्ये छान खमंग परतवून घ्या, त्याने रव्याची चव वाढते। 6. दररोज मूठभर भिजवलेले हरभरे किंवा शेंगदाणे खाल्ले असता पायात ताकद येते, त्याने स्नायू बळकट होतात, मुलांची शारीरिक ताकद वाढते। म्हणूनच आर्मी किंवा पोलीस भरती यासारख्या भरतीसाठी मुलं किंवा मुली तयारी करत असताना त्यांना हे 2 पदार्थ भिजवून नक्की खायला द्यावे, त्यांचा स्टॅमिना नक्की वाढेल। 8. कमी वेळेत संपूर्ण कडधान्य भिजावे यासाठी नेहमी कडधान्य गरम केलेल्या पाण्यातच भिजवावे। 9. किचनमधील चाकू, कैची, विळी यासारख्या वस्तू ओल्या होतील अशा ठिकाणी ठेवू नये, नाहीतर त्यांना गंज येऊ शकतो। 10. इडली स्टँडमधून इडली लगेच निघावी यासाठी थोडेसे पाणी इडलीवर शिंपडावे, त्याने लगेच इडली निघून येते। 11. हिरव्या मिरचीचा ठेचा खरडा बनवताना तो मिक्सरमध्ये बारीक न करता मिरच्या खरपूस भाजून घेतल्या की गरम असतानाच मिरची व थोडेसे मीठ घेऊन तांब्याने चिचरून घ्यावे, असा ठेचा खूपच चवदार बनतो। 12. रात्री झोपताना जास्त वेळ फोन पाहिल्याने आपल्याला डोकेदुखी, झोप न लागणे, मानसिक थकवा यासारख्या प्रचंड वेदना देणारे आजार होऊ शकतात। त्यासाठी रात्री झोपताना फोनचा वापर कमी प्रमाणातच करावा। 13. तांदळाचे पापड, चकली, कुरकुरे बनविण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून सावलीतच सुकवून गिरणीतून बारीक दळून घ्या। उन्हात तांदूळ सुकवल्यामुळे तयार पिठाचा कोणताही पदार्थ बनवला असता त्याचे तुकडे होऊ शकतात। 14. कोणताही पदार्थ तेलात तळताना नेहमी तेल गरम झाल्यावर मध्यम गॅसवर तळावा, पदार्थ खरपूस तळला जातो। मंद गॅसवर पदार्थ तळला असता तो कच्चा राहतो, शिवाय त्यामध्ये खूप जास्त तेल देखील शिल्लक राहते व मोठ्या गॅसवर पदार्थ तळला असता तो करपून जातो। म्हणूनच कोणताही पदार्थ तेल गरम झाल्यावरच तेलात सोडावा व तळताना गॅस मध्यम ठेवावा। 16. साबुदाणा खूप जास्त भिजला असता त्याची खिचडी बनत नाही, तिचा लगदा होतो। अशावेळी साबुदाणा एका चाळणीत ठेवावा, त्यातील पाणी निथळले की साबुदाणा एका सुती कपड्यावर पसरवून फॅनखाली 20-25 मिनिट सुकवावा, साबुदाणा भरपूर कोरडा होतो। 17. कोणताही नवीन पदार्थ बनवताना आधी रेसिपी नीट वाचा, रेसिपीला लागणारे सर्व साहित्य जमा करून ठेवा। प्रथम थोड्या प्रमाणातच पदार्थ बनवा, कारण पदार्थ बिघडला तर जास्त साहित्य वाया जाणार नाही आणि पदार्थ छान जमला तर तो आपण पुन्हा बनवू शकतो। गुळाला पाणी सुटू नये म्हणून गुळ नेहमी काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवा। आशा करते आजच्या टिप्स नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।